नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता ही 2-3 ब्लाऊज शिवलेले ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. तर हा एक साधा आहे, काय नाही, वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि हा कटोरी शिवलेला आहे आणि स्लीव एकदम छोटीशी. तर ह्या शिवताना खरंच खूप त्रास होतो बरं का वेलवेटचा ब्लाऊज शिवताना. आणि हा एक झालेला आहे, हा एक सिम्पलच आहे, पण हा साडीवरला आहे आणि अशी लेस आहे ना पुरवून लावायला लागते आपल्याला अशा वेळेस. तर ही उजव्या हाताला जर घेतली म्हणजे अशी लावलेली अशी उजव्या हाताला पूर्ण आणि ह्या हाताला जरा थोडंसं डाव्या हाताला पदर येतो, त्याच्यामुळे मी अशी पुरवून ॲडजस्ट करून अशी आपल्याला लावून घ्यायची. म्हणजे काय होतं, ह्या हातावर जास्त हा हात आपला उडा असतो, त्याच्यामुळे हा व्यवस्थित अशी लेस दिसली पाहिजे, त्यासाठी मी असं ॲडजस्ट करून शिवलेलं आहे. तर हा एक ब्लाऊज आहे आणि छान आहे, एकदम सिम्पल. लेस लावले तर अजून छान लेस असतं, पण त्या कस्टमरला लावायची नव्हती. तर आता हा एकदम छान शिवलेला आहे आणि साडीवरतीच काही डिझाईन होते अशी, म्हणजे पिसावरतीच. तर पूर्ण अशी जसं काही आपण हे केल्यासारखं. आणि ह्याला पण एम्ब्रॉयडरी केलेलीच होती बघा इकडं. आणि इथं काठ मी लावलेत, ह्या पाठीच्या साईडला आहेत ना, त्याचे जवळून दाखवले तुम्हाला. हे असे काठ लावून घेतलेत म्हणजे अजूनच सुंदर त्याला लुक येतो. आणि पुढच्या साईडने पण तुम्हाला दाखवते. तर कटोरी शिवलेले आहे, फक्त हे जे काठ होता ते आता हे नवीनच जरा फॅशन आलेली, ह्या साईडला पण काठ लावून घेतलेले आणि स्लीव अशी पूर्ण भरलेली. तर बघा हे झालेलं आहे ब्लाऊज. आणि ह्याची शिलाई किती घ्यावी ते सांगा मला कमेंट करून बरं का. आणि काठाचीच मी लटकन लावलेली आहे. तर ह्याची शिलाई पण सांगायची तुम्ही, मी किती घेतली पाहिजे. तर मी 300 रुपये शिलाई घेतलेली. तर हा एक ब्लाऊज आहे आणि ह्याची बाहुबली भाई शिवलेली मी. तुम्हाला कटिंगच्या टाईमला एक शॉर्ट व्हिडिओ टाकलं होतं बघा, तशी सुंदर दिसते बघा का भाई. तर खूप छोटं माप आहे, तर मस्त झालेलं आहे बघा भाई. आणि आतून पण अस्तर आहे, म्हणजे बऱ्याच जणी असे शिवतात की अस्तर लावत नाहीत, तर ह्याला पूर्ण अस्तर आहे बघा. उलटं करून पण दाखवले, काय जणी ना फुग्याच्या साईडला अजिबात अस्तर लावत नाही. ते ब्लाऊज काय काय कस्टमरचे मला सांगतात येऊन दुसरीकडे शिवलेले ते आहे ना. मी आता तुम्हाला उलटं करून दाखवलं होतं, तर पूर्ण आतल्या साईडने बघा अस्तरच लावलेलं आहे मी. तर असं अस्तर लावूनच शिवायचं आहे, नाहीतर आहे ना तुमचा हा ब्लाऊज पीस खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे ना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तर ही डिझाईन कशी वाटते मला कमेंट करून सांगा. आणि राहिलेल्या कपड्यातच मी लटकन पण लावलेले आणि डिझाईन वगैरे कशी वाटते सांगा. तिथं पण जिथं आपण शिलाई मारलेली आहे ना, ह्यावरती पण लेस लावली, म्हणजे काय होतं पूर्ण छान असं व्यवस्थित बसतं आणि अजिबात कुठं आपली शिलाई मारायला दिसत नाही. त्यासाठी मी असं केलेलं आहे. तर हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असं चॅनल लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.